ना संघर्षगत होता है, ना संघर्षगत होता है और ना शिकायत है। धीरे धीरे जो खत्म हो रहा है वो उम्र है। आपल्या मागचा संघर्ष काय थांबणार नाही, संपणार नाही, किंवा आपल्या मागच्या तक्रारी अडचणी काय संपणार नाही, पण संपतंय ते आपलं वय संपतंय। यासाठीच हा केला होता 8 तास, यासाठीच हा 8 तास केला आणि या 8 तासापोटी आपण सर्वजण एकत्र जमलो। स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कसबी वांगी याच्या 1990च्या बॅचचे आज इथं स्नेहसंमेलन होत आहे। या स्नेहसंमेलनाला आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आमचे त्यावेळेचे शिक्षक गोखले सर, त्यावेळेला अतिशय तरुण तडफदार दिसायचे ते आणि त्यांची छाप आमच्यावर कायम आजपर्यंत पडलेली आहे। त्यानंतर जे PT शिक्षणामध्ये जे तज्ञ होते, आताच सांगितलं हॉलिबॉलमध्ये ते एकदम निष्णात होते असे PB पाटील सर, त्याचबरोबर आत्ताचे मुख्याध्यापक इंग्लिश स्कूलचे PR पाटील सर, दुसरे शिक्षक PN पवार सर, आमचे त्यावेळेचे कर्मचारी लक्ष्मण कांबळे, त्याचबरोबर आपण मित्र मैत्रिणी होतो। बरं झालं मॅगी याच्यात आपण मोठं झालं, बरं झालं आपण मॅगी याच्यात मोठं झालं, बरं झालं मोबाईल याच्यात आपलं शिक्षण झालं, बरं झालं व्हॉट्सअप याच्यात आपली लग्न झालं। जर त्या सर्वांनी अडकला असलो तर इतकी गुणी गुणवान आणि पिढी आमची जर राहिलीच नसते। खरंच आज 35 वर्ष झाली परत भेटायला, खूप मुलाखत पाणी गेलं मागाशी म्हणल्याप्रमाणे, खूप बदललं, खूप सुखदुःख आले, सुखदुःख बघितले, चांगले दिवस आले, वाईट दिवस आले, वाईट दिवस पोचले। आजही आठवतंय 4थीतून 5वीत आलो सर, त्यावेळी आता तुम्हाला इंग्लिश आहे, तेव्हा जेव्हा मनात दसका बसला त्या इंग्लिशचा, तो इंग्लिशचा दसका 7वीपर्यंत होता। 7वीपर्यंत ABCD पाठ करण्यात गेलं, पहिली लिपी दुसरी लिपी करण्यात गेलं। त्यात गोखले सर आले, 6वीला गोखले सर आले, अतिशय तरुण स्मार्ट व्यक्तिमत्व ज्या वेळेला आलं, इंग्लिशला म्हणून आलं, पहिला होता तुम्हाला सर आठवतं की नाही, त्यावेळेला शाळेच्या वर्गात आलं, सगळ्यांना आठवतं का बघा, आणि कमळाचं गुण काढायला लागलं, अतिशय अप्रतिम कमळाचं गुण ते 1 तास काढत। मी म्हणलं जर असं इंग्लिशचा तास जर कमळाच्या गुणात गेला तर आमचं आणि खरंच त्यांनी ते असतील किंवा बाळ सरांचे प्रमेय असतील, शिंगाडे सरांचं गणित असेल, हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी शिकवलं आणि ते आमच्यात रुजवलं सुद्धा। त्याचबरोबर खूप शिक्षक असे आम्हाला मोहून गेले, शिक्षकांनी व्यक्तिमत्व घडवताना आत्मसन्मान जोपासणं फार महत्वाचं असतं। जमलं तर त्याला क्षमा करून पुन्हा एकदा उभारायला मदत करावी, अशा पद्धतीने सर्व सरांनी आम्हाला आत्मविश्वास जोपासण्याचं काम केलं। परत एकदा गुरुवारांचं मनापासून आभार, धन्यवाद मानतो। मित्रांनो, आपण 50 गाठले, हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला, या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करूया। आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करूया, त्यांच्या चुका किती सोडून देऊया, पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। या दुनियेत असा एकही मनुष्य नाही की ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाही। ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलं। आपण तर साधारण मनुष्य आहोत, सर्व गोष्टी आपल्याला मनासारख्या झाल्याच पाहिजेत, हा आग्रह माणसाचा सर्व दुःखास कारणीभूत आहे। कोणाच्या वाईट वागण्यात आपलं काही वाईट होत नाही, मिळतं ते जे आपण पेरलंय तेच आपल्याला परत मिळतं। आपल्याशी कोण कसंही वागेल, आपण सगळ्याशी चांगलं वागायचं, इतकं चांगलं की विश्वासघात करणारे पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे। आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते। आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तर घाबरून जाऊ नका, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे।
जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधी अपयशी होत नाही. जगणं कुणाचंही सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं असतं असं फक्त आपल्यालाच वाटतं. सर्वात सुखी माणूस तोच जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात सुखी माणूस तोच जो आपली तुलना इतरांशी करतो. आपल्या किमतीचा आणि हिमतीचा अंदाज कधीच कुणाला सापडून घेऊ नका, कारण समोरचा नेहमी आपल्या दोनच गोष्टी शोधत असतो. ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे त्याला अजूनही नोकरी नाही, त्याबद्दल कृतज्ञ राहा. ज्या प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत पण यश मिळालं नाही, कृतज्ञ राहूया. तुम्ही रोज सुरक्षित जो रस्ता वापरता तोच रस्ता आहे जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले, त्याबद्दल आपण कृतज्ञता राहावी. ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला त्याच मंदिरामध्ये इतर लोक पूजा करतात तरी त्यांचे जीवन विसंवादात आहे, आपण कृतज्ञ राहावे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये वापरलेला बेड तुम्ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला त्याच बेडवर इतर अनेकांनी आपल्याचा श्वास घेतला होता, त्याबद्दलही आपण कृतज्ञता राहावे. ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले त्याच पावसाने दुसऱ्याचे शेत उद्ध्वस्त केले, त्याबद्दल आपण कृतज्ञता राहावे. कृतज्ञ राहावे कारण तुमच्याकडे जे आहे जे काय आहे ते फक्त ईश्वरी कृपा आहे. तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टीचा तो दाता आहे, म्हणून तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहाव्या. पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही, म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हे जीवनाचे खरे सुख आहे. दुसऱ्याबद्दल वाईट बोलून त्यांचे दुर्गुण सांगून आपला चांगलपणाने कृतज्ञता कर्तृत्व सिद्ध होत नाही. वय पैसा यावर कधीच गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, त्याचे नाव आहे आत्मविश्वास. जगणे हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं, जगणे हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं, जिंकणं वडिलाच्या कर्तव्यापोटी असावं. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगलं वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून. एवढंच